नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये। तर आज मस्त वरतून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे चीज बॉल्स बनवलेले आहेत। करायला अगदी सोपे आहे आणि खायला तितकेच टेस्टी असे हे चीज बॉल्स आहेत। चला तर आपण कृतीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी 4 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। आता हे बटाटे या किसणीवर मी बारीक किसून घेणार आहे। तुम्ही मॅशरने देखील बटाटा हा एकदम बारीक असा करून घेऊ शकताय। तर इथे 4ही बटाटे मी व्यवस्थित असे किसून घेतलेले आहे। आता या बटाट्यांमध्ये हे एक चीज क्यूब मी घेतलंय, ते देखील मी किसून घेत आहे। अशा चीज क्यूब ऐवजी मोझेरेला चीज जे मिळतं ते इथे वापरलं तरी चालेल, कुठलेही चीज क्यूब तुम्ही वापरू शकता। तर या पद्धतीने मी चीज असं बारीक किसून घेतलं। आता यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे मैदा वापरलेला आहे। कॉर्नफ्लॉवर ऐवजी तांदळाची पिठी देखील वापरू शकता, जेणेकरून या चीज बॉल्सचं जे बाहेरचं आवरण आहे ते अगदी कुरकुरीत असं बनेल। आता या मिश्रणामध्ये चवीपुरतं लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ असं मी टाकून घेतलेलं आहे। वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि हे याचा आता घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे। तर हे या पद्धतीने मी हाताने असा सगळं साहित्य एकत्र करून याचा गोळा बनवून घेतला आणि आता याचे छोटे छोटे गोळे असे काढून घ्यायचे आहे आणि याची एक पारी बनवून घ्यायची आहे आणि त्यात आपल्याला हे चीज क्यूब्स जे मी बारीक आकारात कट करून घेतले आहे तर ते आपल्याला या पारीमध्ये असे ठेवायचे आहेत। तर या पद्धतीने अशी मी अंगठ्याच्या साहाय्याने अशी पारी बनवून घेतली। तर खूप पातळ नाही केली आहे, अगदी मीडियम अशी ही पारी केली आहे। चीज क्यूब एक छोटंसं चीज क्यूब ठेवलं आणि ते आता आपल्याला या पद्धतीने असं पॅक करून घ्यायचं आहे आणि याचा असा गोल गोल आकाराचा गोळा बनवून घ्यायचा आहे। व्यवस्थित असा हा चीज बॉल पॅक करून घ्यायचा, जेणेकरून तो तेलात सोडल्यावर सुटणार नाही। तर या पद्धतीने मी सर्व चीज बॉल्स आता बनवून घेते। तर चीज बॉल्स सगळे बनवून झालेले आहेत। आता एकीकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं। तेल हे व्यवस्थित असं तापलेलं आहे। आता यात हे चीज बॉल्स टाकून घेतले आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती हे चीज बॉल्स तळून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता एकदम छान असे ब्राऊन रंगावरती मी चीज बॉल्स तळून घेत आहे। चीज बॉल्स तळत असताना गॅसची फ्लेम ही मीडियम टू स्लो नाही ठेवायची, कारण मग हे खूप तेल शोषतात। त्यामुळे मीडियम टू हाय फ्लेमवरच हे चीज बॉल्स तळायचे आणि असे सोनेरी रंगावरती तळले गेले की लगेच ते काढून घ्यायचे। तर या पद्धतीने सर्व चीज बॉल्स आता मी तळून घेते। मस्त सोनेरी रंगावर सर्व चीज बॉल्स मी तळून घेतलेले आहे आणि एकदम छान कुरकुरीत असे हे चीज बॉल्स तयार झालेले आहेत। तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि जर आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।